नमस्कार, कसे आहे तुम्ही सर्व? आशा करते मजेत असणार. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. इथे बघा मी वांग्याची भाजी फोडणी घातलेली आहे आणि वरण पण इकडे शिजत आहे. आणि इथे बघा माझे पप्पा रोडगे बनवत आहे, त्याच्यासाठी कणिक मळत आहे. रोडगे बनवण्यासाठी मला काही रोडगे वगैरे बनवता येत नाही, त्याच्यामुळे पप्पाच करत आहे. आई घरी नसल्यामुळे पप्पालाच करावं लागत आहे. आणि इथे बघा कणिक मळून जेमतेम होतच आहे आता. कणिक वगैरे मळून झाल्यानंतर मग ते रोडगे कशा प्रकारे बनवतात ते पण मी तुम्हाला दाखवते. तुमच्याकडे रोडगेला काय म्हणतात ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि तुम्हाला रोडगे खायला आवडेल का तेही मला नक्की कॉमेंट करून सांगा. इथे बघा चिकू आंघोळ करून आलेला आहे. टेंगे टेंगे या सॉन्गवर तो डान्स करत होता. आजकाल मुलं त्याच सॉन्गच्या मागे लागलेले आहे. ज्याच्या त्याच्या तोंडावरती तेच सॉन्ग आहे. इथे बघा पप्पा छोटे छोटे गोळे वगैरे करून त्याचे हाताने चपाती बनवत आहे. अशा छोट्या छोट्या अशा छोट्या छोट्या चपात्या 4 कराव्या लागत असतात आणि त्यानंतर मग त्याला तेल लावावं लागतं. तुम्ही बघू शकता. इथे बघा पहिलीच चपाती झालेली आहे. त्यानंतर मग पप्पा आणखी 3 बनवत आहेत चपात्या. तुमच्याकडे रोडगेला काय म्हणते ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. मी याच्या आधी पण ऐकलेलं आहे, कोणी रोडगे म्हणते तर कोणी पानगे म्हणते, पण आमच्याकडं रोडगे म्हणते. इथे बघा तिसरी पण झालेली आहे करून. त्यानंतर आता याला पप्पा तेल वगैरे लावतील आणि कशा प्रकारे करते ते तुम्ही बघून घ्या. तुम्ही पण नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. 3 चपात्या बनवून झालेल्या आहे. आता पप्पा इथे चौथी पण बनवत आहे, बघू शकता तुम्ही. आणि याला खूप सारं तेल लावावं लागतं प्रत्येक चपातीला. त्यानंतर ते एकावरती एक ठेवावं लागतं आणि त्याचा मग गोळा बनवतात. तुम्ही बघू शकता इथे. तसं तर या रोडगे बनवण्यासाठी खूप तेलाचा वापर होतो, फक्त बनवण्यासाठी. बाकी वगैरे शिजवण्यासाठी वगैरे कुठलाही तेलाचा वापर करावा लागत नाही, या वाफेवरती होते. इथे बघा अशा प्रकारे आम्ही गोळे बनवलेले आहे. गोळे बनवून झाल्यानंतर मग हे सगळं भाजून घेतल्यानंतर इथे बघा आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. हे रोडगे गौरीच्या आहारावरती शिजवावे लागते, भाजल्या जाते ते, आणि अशा प्रकारे दिसतात मग ते. तुम्ही पण नक्की करून बघा आणि या रोडगेचा आस्वाद नक्की घ्या. इथे बघा चिकू पण आलेला आहे जेवण करायला. आता आम्ही जेवण करते आणि तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये भेटते.